नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशन पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे। मी ज्ञानेश्वर मगर सर। विद्यार्थी मित्रांनो, इंडियन इकॉनॉमी यामधील जो वीकली करंट आहे, जो करंट अफेअर्स आहे तो पार्ट आज आपण पाहणार आहोत। मागील बरीचशी लेक्चर्स आपण पाहिलेले आहेत की त्या लेक्चर्समध्ये आपण जो आपला सिलेबस आहे टॉपिक वाईज आपण पाहत गेलेलो आहेत। मात्र हा असा विषय आहे की याच्यामध्ये नेहमी चेंजेस होत राहतात। मग त्यातले चेंजेस कोणते आहेत ते चेंजेस आपल्याला मग येणारे आताची जे काही एक्झामची डेट आलेली आहे ऑगस्ट, हे 25 ऑगस्टची जी डेट आलेली आहे त्या अनुषंगाने असतील किंवा त्यानंतरना जी काय मेस आहे, परत कंबाईन प्री आहे, कंबाईन मेस आहे, अशा दृष्टिकोनातून आज आपण वीकली या ठिकाणी पाहत आहोत। मात्र काहीच दिवसामध्ये 2023 म्हणजे जून जुलै 2023च्या मध्यापासून ते आत्तापर्यंतच्या ऑगस्टपर्यंतची एक PDF स्वरूपात नोट्सही तुम्हाला उपलब्ध करून देत एक लेक्चर जे आहे ते 2 ते 3 तासाचं लेक्चर होईल की ज्यामध्ये इकॉनॉमीच्या घडामोडी असतील जवळजवळ एका वर्षाच्या। अशा संपूर्ण घडामोडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत। आता मात्र या ठिकाणी काही एक मोजक्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत, त्या घडामोडी आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर त्यातला पहिला प्रश्न पहा, भारतीय रेल्वेसाठी मध्य रेल्वेने पहिला तरंगणारा सोलर प्लांट कुठे बसवला आहे? म्हणजेच भारतीय रेल्वेसाठी मध्य रेल्वेने, सेंट्रल रेल्वेने पहिला तरंगणारा सोलर प्लांट कुठे बसवलेला आहे? मग आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी राज्य विचारले जाईल किंवा राज्यामधलं ठिकाण ही विचारले जाऊ शकेल। तर तो प्लांट कुठे आहे तो आपण पाहूया। तर लक्षात घ्या, हा प्लांट नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र या राज्यातील नाशिक या ठिकाणी जून 2024 मध्ये भारतीय रेल्वेसाठी प्रथम रेल्वेने म्हणजे मध्य रेल्वेने म्हणजेच सेंट्रल रेल्वेने महाराष्ट्रातील नाशिक येथील इगतपुरी तलावामध्ये तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केला आहे। आता राज्य विचारलं तर राज्यही आपल्याला द्यायचं आहे। राज्यातील जो जिल्हा आहे तो जिल्हाही विचारात घेता येईल किंवा कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या तलावावरती हा पूल उभारलेला आहे तोही आपल्याला त्या ठिकाणी देता येणार आहे। कारण आपण जेव्हा गव्हर्नमेंट पॉलिसी पाहतो, लक्षात घ्या ती योजना केव्हा सुरू केली, कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली, राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये सुरू करण्यात आली, असे प्रश्न आपल्याला राहिले आहेत। त्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्रातील नाशिक येथील इगतपुरी या तलावामध्ये तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे। तर याची क्षमता लक्षात घ्या 10 MWP एवढी आहे मेगावॅट। आणि 2030 पर्यंत पहा याचं उद्दिष्ट काय आहे। या सेंट्रल रेल्वेने जे काय तरंगणारा पूल बनवलेला आहे इगतपुरी येथे नाशिक महाराष्ट्र या राज्यातील, तर 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचं मध्य रेल्वेचं उद्दिष्ट आहे या ठिकाणी। म्हणजेच 2030 पर्यंत याच्या जे शून्य कार्बन आहे ते उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे सेंट्रल रेल्वेद्वारे। तर याचबरोबर यासाठी आधीच रेल्वे स्थानकाच्या छतावर आणि इमारतीवरती 12.5 मेगावॅट सौर ऊर्जा यंत्रणाही सुरू करण्यात आलेली आहेत। काही रेल्वे अशा आहेत, लक्षात घ्या की त्या रेल्वेवरती सौर ऊर्जा प्रकल्पाचे प्लांट उभा करण्यात आलेले आहेत। आता हा महाराष्ट्रातील पहिला आहे की जो तलावामध्ये इगतपूर येथे सुरू करण्यात आलेला आहे की जो 2030 पर्यंत शून्य कार्बनचे उद्दिष्ट ठेवून आपण या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे सेंट्रल रेल्वेद्वारे। मात्र याच्या अगोदरही काही रेल्वेच्या छतावरती सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत। तर असा हा या ठिकाणी प्रश्न आहे। पुढे पहा, पुढचा प्रश्न SBI। आता SBI म्हटलं तर SBIचा इतिहास जुना आहे। तर लक्षात घ्या 1803 कोलकाता बँक ऑफ कोलकाता या नावाने ही एजन्सी गृह म्हणून स्थापन झाली। त्यानंतर 1803 मध्ये बँक ऑफ कोलकाता हे नाव झालं। त्यानंतर याचं नामांतर 1809 मध्ये बँक ऑफ बंगाल झालं। 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली। 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास स्थापन झाली। या तिन्हीचे 1921 मध्ये इम्पिरियल बँकेमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्यानंतर 1951 मध्ये प्राध्यापक एडी गोरवाल
यांच्या अध्यक्षखाली समिती नेमली। या समितीने 1954ला आपला अहवाल सादर केला आणि या अहवालाच्या शिफारसीनुसार ना इम्पेरियल बँकेचे रूपांतर SBI मध्ये 1955 मध्ये करण्यात आलं। तर अशी ही SBI आहे। या SBI वरती आपल्याला प्रश्न आहे, SBI जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? SBIचे MD आणि CEO या पदावरती कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या, या पदावरती नेमणूक म्हटलं तर नवीन चंद्र झा, LK झा वेगळे आपले लक्षात घ्या। 1970 कर विषयक सुधारणा समिती, तिथंही झा हे नाव आहे, ते LK झा। हे कोण आहेत? नवीन चंद्र झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे SBIच्या MD आणि CEO या पदावरती। तर लक्षात घ्या, नवीन चंद्रा यांची SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। जर आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की MD आणि CEO या पदावरती SBIच्या खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नवीन चंद्र झा यांची ही नियुक्ती आहे, लक्षात घ्या। त्यांनी किशोर कुमार पोलुदासू यांची जागा घेतली। ते 1994 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित आहेत। म्हणजेच नवीन चंद्र झा हे 1994 पासून SBIशी संबंधित आहेत। याचबरोबर या आधी त्यांनी SBIचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कामही पाहिलेलं आहे। उपव्यवस्थापकीय संचालक पदावरती त्यांनी बराचसा आपला कार्यकाल व्यतीत केलेला आहे, लक्षात घ्या। कोणी? नवीन चंद्रा झा यांनी। आता ते SBIचे MD आणि CEO या पदावरती ते सध्या कार्यरत आहेत। पुढचा प्रश्न, तत्पूर्वी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू करतोय, म्हणजेच कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच। आताचे आपले जे आहे ते राज्यसेवेचे किंवा कंबाईनच्या अनुषंगाने हे करंटशी रिलेटेड मुद्दे आहेत। पण कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच लक्षात घ्या, ही रिव्हिजन बॅच आहे। ही कंबाईन पूर्व परीक्षा 2024, म्हणजे आता काही थोड्या दिवसांनी डेट येईल कंबाईन प्रीची, त्याच्या दृष्टिकोनातून ही बॅच आपली कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच सुरू होणार आहे, लक्षात घ्या। ही बॅच 24 जुलै, तसं पाहायला गेलं तर आपण 21 जुलै ही राज्यसेवा विचारात घेऊन 24 जुलै ही तारीख त्यानंतर 1-2 दिवसाची आपण गृहीत धरली होती। मात्र आता राज्यसेवा ही पुढे गेलेली आहे, तरी देखील 24 जुलैला आपली कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच ही सुरू होणार आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, यामधले जेवढे काही प्राध्यापक वर्ग आहेत, राकेश गुगे सर हे जॉग्राफी घेणार आहेत, मी स्वतः इकॉनॉमिक्स घेणार आहे, तर सोपान पाटील सर पॉलिटी आणि हिस्ट्री घेणार आहेत। याचबरोबर सोपान पाटील सर हे करंट अफेअर्स आणि डॉक्टर आहेत प्रवीण पाटील सर हे सायन्स घेणार आहेत। तर अजित चहल सर आहेत हे मॅथ्स रिजनिंग हे या ठिकाणी घेणार आहेत। तर लक्षात घ्या, या सर्व टीचरांची या ठिकाणी ओळख झालेली। तर ही बॅच आपल्याला 24 जुलै रोजी सुरू होणार आहे आणि बॅचचा जो काही वेळ आहे तो 2 ते 5, 2 PM ते 5 PM या दरम्यान ही बॅच आपली सुरू होत आहे। तर लक्षात घ्या, ही बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच आहे, म्हणजेच ही हायब्रिड बॅच आहे। तुम्ही ऑफलाईन ही 2 ते 4 येऊ शकता आणि 2 ते 4 या कालावधीमध्ये अभ्यासिकेमध्ये म्हणा किंवा तुम्ही तुमच्या गावी असाल त्या ठिकाणाहून ही बॅच ऑनलाईन स्वरूपात ही खरेदी करू शकता। तर यासाठी कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशनचा जो काही नंबर आहे लक्षात घ्या, तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 76 20 12 31 90 या नंबरवरती कॉल करूनही तुम्ही बॅचबद्दल माहिती घेऊ शकता। याचबरोबर जर तुम्हाला ऑफिसला यायचं असेल, सर्व टीचरांना भेटून जे काही तुमच्या शंका कुशंका असतील त्याचं निरसन करायचं असेल, सिलेबसबद्दल अधिक डीपमध्ये जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही ऑफिसला येऊ शकता। तर त्यासाठी ऑफिसचा ॲड्रेस आहे, लक्षात घ्या, 1st फ्लोअर साईधाम बिल्डिंग नियर शक्ती स्पोर्ट, टिळक रोड, सदाशिवपेठ, पुणे या ठिकाणी येऊन तुम्ही सर्व टीचरांना भेटून तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकेचं निरसन करू शकता। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फास्ट ट्रॅक बॅच आपली 24 जुलै या दिवशी सुरू होत आहे। पुढे याचबरोबर या फास्ट ट्रॅक बॅच नंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रित
गट ब आणि गट क परीक्षा ही कंबाईन 2025 इंटिग्रेटेड बॅच, मगाची जी बॅच आपण विचारात घेतली होती फास्ट ट्रॅक बॅच आहे लक्षात घ्या 24 साठी. आता जी ही बॅच आपण विचारात घेतोय ती इंटिग्रेटेड बॅच आहे, ती बॅच 2025च्या एक्झामसाठी. ह्याचं जे माध्यम आहे ते मराठी माध्यम आहे आणि कालावधी ह्याचा 6 ते 8 महिने या दरम्यान हा कालावधी राहणार आहे. तर ही देखील बॅच लक्षात घ्या ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशी हायब्रिड बॅच आहे. या बॅचमध्ये PSI असेल, ST असेल, EOSO असेल, SR असेल किंवा IS असेल, IS ते वेगळं पण या संदर्भात. त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये जेवढ्या काही एक्झाम असतील अशा सर्व एक्झामसाठी ही इंटिग्रेटेड बॅच आहे लक्षात घ्या 2025च्या दृष्टिकोनातून. ही बॅच 5 ऑगस्ट, मगाची होती ती 24 जुलै, ही बॅच आहे ती 5 ऑगस्ट रोजी, वेळ ह्याचा 5 PM सोमवार ते शुक्रवार अशी 5 वाजताची सायंकाळी 5 वाजताची बॅच आपल्याला मिळणार आहे. तर यासाठी सेमिनार लक्षात घ्या 4 ऑगस्टला सेमिनार आहे आणि बॅच आपली 5 ते 13 या संदर्भात डेमो होणार आहेत. म्हणजेच 4 ऑगस्ट याचं सेमिनार घडेल, त्यानंतर ना 5 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत सकाळचं 8च्या टायमिंगला लक्षात घ्या, सकाळी 8च्या टायमिंगला 5 ते 13 या तारखेपर्यंत जेवढे काही आपले सब्जेक्ट आहेत त्या सर्व सब्जेक्टचे डेमो होतील लक्षात घ्या. मग या ठिकाणी असणारा इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री आहे, सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे आणि मॅथ्स रिजनिंग असेल. असा हा 100 मार्क्सचा जो काही क्वेश्चन पेपर आहे, या 100 मार्क्सच्या क्वेश्चन पेपरला चा डेमो प्रत्येक टीचर त्या ठिकाणी त्या सेशनमध्ये, म्हणजे जे काही इयरली बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच आहे, या बॅचमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुमचं शेड्यूल कसं राहील या संपूर्ण डेमो स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी 5 ते 13 या तारखेदरम्यान सर्व भेटून जाईल. तर फ्री सेमिनार आहे लक्षात घ्या, कधी 4 ऑगस्ट या रोजी. यासाठी जो आपला ॲड्रेस आहे तो मगाचाच ॲड्रेस आहे लक्षात घ्या, नंबरही तोच आहे. तर फर्स्ट फ्लोअर साईधाम बिल्डिंग, शक्ती स्पोर्ट, टिळक रोड, सदाशिवपेठ, पुणे या ॲड्रेसवरती तुम्ही जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्सही तुम्ही ऑफिसला येऊन भेटून पाहू शकता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑगस्ट रोजी ही बॅच आपली सुरू होत आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मौल्यवान बॉन्ड हे कोणता ठरले आहे? म्हणजे जे काही बॉन्ड आहे ते कोणता आहे की जो सर्वात मौल्यवान ठरलेला आहे? मग आता मागील वर्षीचाही आपण प्रश्न पाहिला तेव्हा टाटा समूहाचाच उल्लेख आलता. आता पाहूया की कोणता आहे तो. तर आताचाही सर्वात मौल्यवान जर बॉन्ड म्हटलं तर कोणता बॉन्ड आहे, तर तो टाटा समूहाचा आहे, टाटा ग्रुपचाच आहे. तर लक्षात घ्या, टाटा ग्रुपने भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवलेले आहे. मागेही जो ब्रँड होता सर्वोच्च म्हणून ते टाटा समूहाचाच होता आणि आताच्याही 24 मध्ये जर पाहिलं तर सर्वात मौल्यवान बॉन्ड म्हटलं तर टाटा समूहाचाच आहे लक्षात घ्या. याचं मूल्य US मध्ये आहे किती? 28.6 अब्ज एवढं आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 9% वाढ दर्शवलेली आहे. त्याच्यामुळे आपलं जे स्थान पहिल्या क्रमांकाचं आहे ते टाटाने कायम ठेवलेलं आहे लक्षात घ्या. टाटा समूह US 30 अब्जचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय ब्रँड बनण्याच्या मार्गावरती आहे आणि इन्फोसिस हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे लक्षात घ्या. सेकंडवरती कोण आहे? इन्फोसिस आहे. मग या ठिकाणी तुमचा प्रश्न टाटा समूहाची पहिला संदर्भातला बॉन्ड असू देत किंवा दुसरा जर म्हटलं तर इन्फोसिस, याचंही तुम्ही त्या ठिकाणी जर आयोगाने विचारलं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. आणि HDFC लिमिटेडमध्ये विलीन झाल्यानंतर ना HDFC तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहे. म्हणजे जे काय ब्रँड आहेत याच्यावरती टाटा समूह फर्स्ट क्रमांकावरती आहे, इन्फोसिस हे सेकंडवरती आहे, तर HDFC बँक ही थर्ड क्रमांकावरती आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जे 24ची आकडेवारी आहे या 24च्या आकडेवारीनुसार ना 1 नंबर टाटा, 2 नंबर इन्फोसिस आणि 3 नंबरला म्हणलं तर HDFC बँकेचा क्रमांक लागतो. तर सर्वात मौल्यवान म्हटलं तर टाटा समूह आहे हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, RBIने कोणत्या कालावधीसाठी सार्क देशासाठी करन्सी स्वॅप फ्रेमवर्क जाहीर केलेले आहे?
आता सार्क, साऊथ आशियन असोसिएशन रिजनल कोऑपरेशन, ही जी काय आपली संघटना आहे, या संघटनेसाठी आरबीआयने कोणत्या कालावधीसाठी, कालावधी विचारात घेतलेला लक्षात घ्या, कालावधीसाठी सार्क देशासाठी करन्सी स्वॅप फ्रेमवर्क जाहीर केलेला आहे। मग या ठिकाणी जो कालावधी आहे तो 24 ते 27 आहे, लक्षात घ्या। 2024 ते 27 या कालावधीसाठी, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने आता आरबीआय संदर्भात म्हटलं तर 1 एप्रिल 1935 ला याची स्थापना आहे, 1 जानेवारी 1949 याचं राष्ट्रीयकरण आहे। तर या आरबीआयने देशाची सेंट्रल बँक आहे, लक्षात घ्या, 2024 ते 27 या कालावधीसाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे सार्क गटातील देशासाठी चलन आदलाबदल व्यवस्थेवरती एक सुधारित फ्रेमवर्क तयार केलेले आहे। म्हणजे हे जे काही फ्रेमवर्क आहे 2024 ते 27 यामध्ये चलन आदलाबदल व्यवस्थेवरती एक सुधारित फ्रेमवर्क आहे, चलन आदलाबदलीवरती। तर या अंतर्गत पहा, भारतीय रुपयामध्ये स्वॅप सपोर्टसाठी विविध सवलतीसह स्वतंत्र INRI स्वॅप विंडो सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी एक विंडो ही सुरू करण्यात आलेली आहे की जे चलनाचे अदलाबदल करू शकेल, आणि ही संघटना सार्कसाठी, लक्षात घ्या। जे काही आपण आणि आपल्या शेजारची राष्ट्र आहेत, मग या ठिकाणी असणारी जी राष्ट्र आहेत आपल्या बरोबरची किंवा शेजारची राष्ट्र आहेत, या सर्व राष्ट्रांची मिळून ही संघटना आहे सार्क। तर सेंट्रल बँक US डॉलर आणि युरोपमध्ये स्वतंत्र डॉलर युरो स्वॅप विंडो अंतर्गत डॉलर स्वरूपात 2 बिलियन एकूण कार्पसह स्वॅप व्यवस्था वापर करता राहील। म्हणजे ही जी काही सेवा आहे ही सेवा 2 बिलियन अमेरिकन डॉलर एवढ्या प्रमाणात अदलाबदलाची सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे। आणि स्वॅप फ्रेमवर्क अंतर्गत पहा, आरबीआय सार्क देशाच्या मध्यवर्ती बँकासह द्विपक्षीय स्वॅप करारही करेल। याचबरोबर जे काही सार्क संघटनेतील देश आहेत, या देशातील ज्या ज्या सेंट्रल बँक आहेत, या सर्व सेंट्रल बँका बरोबर आरबीआय स्वॅप करारही करेल या कालावधीमध्ये, म्हणजे 24 ते 27 या कालावधीमध्ये, म्हणजे चलनाचे अदलाबदल। कारण चलनाची जर अदलाबदल करायचीच असेल तर त्या देशातील सेंट्रल बँक आणि आपल्या देशातील सेंट्रल बँक या दोन्ही बँकेमध्ये करार असणं गरजेचं आहे। तर तो करार ही आरबीआयने 2024 ते 2027 या दरम्यान करण्याचं निश्चित केलेलं आहे। तर लक्षात घ्या, नोव्हेंबर 2012 मध्ये प्रथम सार्क चलन अदलाबदल सुविधा ही कार्यान्वित झालेली। त्यानंतर ना काही घडामोडी घडलेल्या होत्या, लक्षात घ्या। आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेव्हा उरी हल्ला झालता, या उरी हल्ल्यानंतर ना काहीच कालावधीमध्ये 3-4 दिवसामध्ये इस्लामाबाद येथे सार्कची परिषद होती। या परिषदेला भारताच्या पंतप्रधानांनी नकार दिलेला होता की देशामध्ये हे घडलं असताना मी त्या परिषदेला येऊ शकत नाही। या परिषदेमध्ये बाकीच्या राष्ट्रांनीही सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला आणि ती परिषद घडलेली नव्हती। तेव्हापासून सार्कच्या ज्या काही परिषदा आहेत, या परिषदामध्ये अंतर निर्माण होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळेल। तर ते अंतर दूर करायचं असेल तर आरबीआयने आता या ठिकाणी एक स्वॅप प्रणाली ही सुरू केलेली आहे। तर ती स्वॅप प्रणाली लक्षात घ्या, 2024 ते 2027 या कालावधीसाठी ही प्रणाली सुरू केलेली असलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने ब्रिक्स सदस्यत्व नाकारलेलं आहे? ब्रिक्स सदस्यत्व नाकारलेलं आहे कोणत्या राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपतींनी, कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी ब्रिक्स सदस्यत्व नाकारलेलं आहे? आता ब्रिक्स ही संघटना आपण पाहतो की मोठी संघटना निर्माण होत चाललेली आहे, पण याचं सदस्यत्व नाकारलेलं आहे, ही प्रथम घटना घडलेली आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत की त्यांनी ब्रिक्स देशाच्या जे सदस्यत्व होतं हे सदस्यत्व नाकारलेलं आहे? तर लक्षात घ्या, अर्जेंटिना देशाचे राष्ट्रपतींनी ब्रिक्स या संघटनेचे सदस्यत्व पद नाकारलेले आहे। तर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांनी ब्रिक्सचे सदस्यत्व नाकारलेलं आहे। इथं प्रश्न 100% राहू शकेल, लक्षात घ्या मेन्सला। कोणत्या देशाने नाकारलं म्हटलं तर ते अर्जेंटिना। आता प्रीच्या दृष्टिकोनातून का बोलत नाही मी, तर लक्षात घ्या, प्रीच्या दृष्टिकोनातून म्हणलं तर प्रीचे पेपर बऱ्यापैकी आपले रेडी आहेत, कारण आत्ताच एक्झाम होती 21 ला, ते आता 25 वरती गेलेले आहे।
मग जर प्रीचाच म्हणलं तर कंबाईनच्या प्रीला देखील हा प्रश्न राहू शकेल, कारण संघटना महत्त्वपूर्ण आहे आपल्या दृष्टिकोनातून. तर अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींनी ब्रिक्सचे सदस्यत्व नाकारलेलं आहे आणि ते ज्यांनी नाकारलेलं आहे त्या राष्ट्राध्यक्षाचं नाव आहे जेवियर मायली. यांनी ब्रिक्सचे सदस्यत्व पद नाकारलेलं आहे. ब्रिक्समध्ये सामील होण्याचा निर्णय मागील सरकारने घेतलेला होता. जेवियर यांनी मायली यांनी म्हटले आहे की ब्रिक्सने 2023 मध्ये 6 अतिरिक्त सदस्याचा समावेश करण्याची घोषणा केली होती. जे मागील इयरला लक्षात घ्या, ब्रिक्स या संघटनेने 6 अतिरिक्त सदस्य समावेश करण्याचे म्हणजे 6 अतिरिक्त देश हे ब्रिक्स संघटनेमध्ये सभासद होण्याची घोषणा केली होती. आणि या घोषणेमध्ये पहा, अर्जेंटिना एक देश होता, दुसरा इथिओपिया, तिसरा इराण, चौथा सौदी अरेबिया, पाचवा इजिप्त आणि 6वा संयुक्त अरब अमिरात. हे देश सहभागी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामधल्या अर्जेंटिना या देशाने ब्रिक्सचे सदस्यत्व पद नाकारलेलं आहे. तर या सदस्याचा कार्यकाल 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार होता. मात्र यांनी हे पद नाकारलेलं आहे. आणि ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे 5 देश आहेत. पूर्वी लक्षात घ्या, ब्राझील, रशिया, भारत आणि चायना असे 4 देश होते. तेव्हा याचं नाव हे ब्रिक होतं. काय होतं? ब्रिक होतं. नंतर त्याचं नाव हे ब्रिक्स झालेलं आहे. लक्षात घ्या, पहिलं काय नाव होतं? ब्रिक होतं. आणि दक्षिण आफ्रिका, तसं ही संघटना 2009 मधले लक्षात घ्या. आणि 2010 मध्ये या ब्रिकमध्ये 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्याने ब्रिक्सचं नाव हे ब्रिक्स करण्यात आलं. लक्षात घ्या, ब्रिक्सचं नाव ब्रिक्स असं करण्यात आलं. आणि आज तागायत आपण ब्रिक्स या नावानेच ओळखत आहोत. सुरुवातीला ते ब्रिक होती, नंतर ना ब्रिक्स झालेले आहे. तर या 2023 मध्ये 6 देशाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. यामधला 6 देशातील अर्जेंटिना हा देश आहे की ज्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांनी ब्रिक्स या देशाचे जे सदस्यत्व पद मिळत होतं ते पदाला नकार दर्शवलेला आहे. लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, हेही विसरू नका. पुढे, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड मंडळाचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? जो डायरेक्ट टॅक्स आहे, जेव्हा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवरती पडतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? डायरेक्ट टॅक्स. जेव्हा कराघात एकावरती आणि करभार अंतिम व्यक्तीवरती पडतो त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतो. प्रत्यक्ष कराचं संक्रमण होत नाही तर अप्रत्यक्ष कराचं संक्रमण होतं. म्हणजेच डायरेक्ट टॅक्स आहे त्याचं संक्रमण घडत नाही, इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याचं संक्रमण घडतं. मग आता आपल्याला प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्सनं विचारलेला आहे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे किंवा बोर्डचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर आता आपल्याला पाहायचं की ते नवे अध्यक्ष कोण आहेत. तर लक्षात घ्या, रवी अग्रवाल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. असे प्रश्न लक्षात घ्या, चालू घडामोडीच्या विषयानं असू देत, आपल्याला प्रीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण राहतात. मग आता तुमचा प्रश्न परत राहील की सर प्रीचा जर अभ्यासक्रम पाहिला तर त्यात सार्वजनिक वित्ताचा उल्लेख नाही, टॅक्सचा उल्लेख नाही, बरेचसे टॉपिक आहेत. लक्षात घ्या, आपल्याला एकूण 8 ते 9 टॉपिक आहेत प्रीला. पण या टॉपिकच्या अंतर्गत जर पाहिले तर आपल्याला कधी कधी सार्वजनिक वित्तावरती प्रश्न आलेले आहेत, टॅक्सवरती प्रश्न आलेले आहेत, इंडस्ट्रीवरती प्रश्न आलेले आहेत, ट्रेडवरती प्रश्न आलेले आहेत. मग तिथं आपण म्हणू शकत नाही की ते सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आहेत किंवा हे प्रश्न का विचारण्यात आले. आयोग आहे, लक्षात घ्या. तर असे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला जे करंट नसतात ते करंट प्रश्न त्या टॉपिकचे येत राहतात. तर अशा प्रश्नांचा आढावा घेणं आपल्यासाठी आवश्यक बनतं. तर रवी अग्रवाल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यांनी नितीन गुप्ता यांची जागा घेतलेली आहे. यांचा कार्यकाल 30 जून 2023 रोजी संपला. म्हणजेच नितीन गुप्ता हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे पूर्वीचे, म्हणजे आता माजी म्हणूया की ते काय होते? अध्यक्ष होते. आता त्यांच्या जागेवरती रवी अग्रवाल हे नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर यापूर्वी लक्षात घ्या,
केंद्रीय प्रत्यक्ष कर म्हणजे CBDT बोर्डचे सदस्य म्हणून कार्यरत होते. म्हणजेच रवी अग्रवाल हे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड मंडळाचे हे सदस्य होते, ते आता काय बनलेले आहेत, अध्यक्ष बनलेले आहेत. आणि जून 2025 पर्यंत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख असतील. ते 1988 बॅचचे IRS अधिकारी आहेत. रवी अग्रवाल हे 1988 जी काय बॅच होती या बॅचचे ते IRS हे आहेत. जसं RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे IAS आहेत, त्यांचा सब्जेक्ट MA हिस्ट्री आहे, मात्र ते IAS आहेत. तसंच रवी अग्रवाल केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड मंडळाचे आता अध्यक्ष बनलेले आहेत, ते 1988च्या बॅचचे IRS आहेत, हे लक्षात घ्या. तर केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड मंडळाचे आताचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांच्या नावाचा उल्लेख होतो. यापूर्वीचं जर विचारलं तर ते कोण होते, नितीन गुप्ता हे होते, त्यांच्या जागेवरती रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना, आता आपल्याला पंतप्रधान योजना आहे ती किसान सन्मान निधी, मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री आहे, ती कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? महाराष्ट्रात तर आपल्याला आजपर्यंत आढळलेले नाही, लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी जर आपण विषय विचारात घेतला तर ते राज्य येतं, ते म्हणजे राजस्थान. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंकमध्ये राज्य सरकारची मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. जेव्हा गव्हर्नमेंट पॉलिसीचा उल्लेख होतो, लक्षात घ्या, तेव्हा बऱ्याचशा पॉलिसीवरती प्रश्न राहतात. मग ते महाराष्ट्रातून कोणत्या गव्हर्नमेंट पॉलिसी सुरू करण्यात आल्या, सेंट्रल लेवलनं कोणत्या करण्यात आल्या किंवा बाकीच्या स्टेटमधून कोणत्या, हे माहीत असणं गरजेचं आहे. जर सेंट्रलच्या गव्हर्नमेंट पॉलिसी म्हटलं तर एक सरकारी योजना म्हणून बुक मार्केटमध्ये आहे, लक्षात घ्या. जेवढ्या काय गव्हर्नमेंट पॉलिसी 1952 पासून ते आत्तापर्यंत 2024 पर्यंत अशा सर्व पॉलिसी आहेत. तुम्हाला पेपर 1 मध्ये म्हणजे जे प्रीचं आहे त्याच्यामध्ये प्रश्न राहतात. मेन्सला पेपर 3 आणि पेपर 4 यामध्ये खूप योजना राहतात. तसं पाहायला गेलं तर पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये पण काही योजना विचारल्या जातात. योजनेला कोणताही असा टॉपिक नाही, लक्षात घ्या. कोणत्याही योजना कुठेही विचारल्या जाऊ शकतात. तो करंट अफेअर्सने विचारल्या जाऊ शकतात, इकॉनॉमिक्समधून विचारले जाऊ शकतात, HRD मधून विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्या योजनेला बंधन असं कोणत्या टॉपिकमध्ये विचारावं असं बंधन नाही. तर त्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसीसाठी सरकारी योजना म्हणून बुक मार्केटमध्ये ते बुक व्यवस्थित पहा. तर लक्षात घ्या, राजस्थान सरकारने मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 65 लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 650 कोटी रुपये हे वितरित केलेले आहेत. पहिल्या हप्त्यामध्ये 65 लाख शेतकऱ्यांना 650 कोटी म्हणजे 650 कोटी हे त्या ठिकाणी वितरित केलेले आहेत. तर मुख्यमंत्री किसान सन्मान निधी पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी, लक्षात घ्या, किती 2000 रुपये मिळणार आहेत. आता सेंट्रलचे म्हणलं तर किती मिळतात, 6000 मिळतात एका वर्षामध्ये. सेंट्रलचे किती मिळतात, 6000 मिळतात. तर मुख्यमंत्री राजस्थानमधून किती मिळतात, 2000 रुपये मिळतात. तर ही रक्कम 1000, 500 रुपये, 500 रुपये अशी 3 टप्प्यामध्ये मिळते. सेंट्रलचे म्हणलं तर 3 टप्प्यामध्येच मिळते, 4 महिन्याच्या फरकाने 2-2000. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी जी योजना आहे या योजनेतून 2000 रुपये मिळतात. पहिल्या वर्षी म्हणजे एका वर्षामध्ये ते 2000 मिळतात. पहिला हप्ता 1000 रुपये, दुसरा हप्ता 500 रुपये आणि तिसरा हप्ता 500 रुपये असे एकूण 3 हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये 2000 रुपये मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राजस्थान सरकार शेतकऱ्यांना वितरित करत आहे. तर राज्यातील पात्र शेतकऱ्यांना, लक्षात घ्या, PM किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांना 6000 रुपये दिले जातात. जिथं आपण हा उल्लेख केलेला होता. या अंतर्गत 6000 रुपये सेंट्रलनं आणि स्टेटनं जर म्हणलं, राजस्थान स्टेटनं, तर ते 2000 रुपये मिळतात. पुढील प्रश्न,
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, मगाशीच आपण हिचा उल्लेख केलता. 1803, 1806, 1809, 1840, 1843, 1921, 1951, 1954 आणि इम्पेरियलचं SBI 1955 असा उल्लेख केलता मागचा पहिल्या स्लाइडला. स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे आताच्या घडीला ते कार्यरत आहेत असे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर ती नियुक्ती आपल्याला विचारात घ्यायची. तर लक्षात घ्या, चल्ला श्रीनिवासुल शेट्टी यांची SBIच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चल्ला श्रीनिवासुल शेट्टी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांना SBI मध्ये 36 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे त्यांनी SBI मध्ये अगोदरपासूनच विविध पदावरती काम केलेलं आहे. एकूण त्यांना 36 वर्षाचा अनुभव आहे आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिनेश खारा हे 28 ऑगस्ट 2024 रोजी 63 वर्षाचे झाल्यानंतर ते निवृत्त होणार आहेत. SBIचे चेअरमन पदासाठी सर्वोच्च वय हे 63 वर्ष आहे. म्हणजे दिनेश खरा यांचं जे काय एज आहे लक्षात घ्या, ते 63 वर्षाचं ज्या बंधनातलं एज आहे ते बंधनातलं एज 28 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण होणार आहे. आता च्या घडीला म्हणलं तर जुलै सुरू आहे, जुलै ऑगस्ट येणाऱ्या 28 तारखेला म्हणजे 6 मंथच्या पुढच्या मंथच्या 28 तारखेला दिनेश खरा यांचा वयाच्या 63व्या वर्षी SBIच्या अध्यक्षपदावरून ते सेवानिवृत्त होतील. मग त्यांच्या जागेवरती चल्ला श्रीनिवासुल शेट्टी यांची नियुक्ती होणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे, अलीकडेच कोणत्या देशाने युरोपियन युनियन काउन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? युरोपियन युनियन काउन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहेत. युरो 1957 पासूनचा रोम या देशामध्ये 6 देशाच्या स्वाक्षरी झाल्या, लक्षात घ्या. 6 देशाने स्वाक्षरी केल्या आणि त्या 6 देशाने युरोपियन युनियन म्हणजेच युरो डॉलर हे आपण म्हणतो किंवा EUM या नावानेही ओळखतो, युरो डॉलर स्थापन करण्याची केलती घोषणा. तेव्हापासून ते प्रवास सुरू झाला, तो 1998ला त्याला मूर्त रूप येत गेलं आणि 1998 नंतर 2000 ते 2003 पर्यंत लक्षात घ्या त्यांनी युरो डॉलर किंवा युरो चलन 98 ते 99 पर्यंत आणण्याचा प्रयत्न होता. मात्र 3 वर्ष त्यांनी चलन निर्मितीला घेऊन 2003 पर्यंत ते चलनात आणण्याचा प्रयत्न केला. याचे अध्यक्ष म्हणून कोणाला स्वीकारलेले आहे लक्षात घ्या, तर हंगेरी हा देश आहे. पहा, जुलै 2024 मध्ये हंगेरीने 6 महिन्यासाठी काउन्सिल ऑफ युरोपियन युनियन म्हणजेच EU चे फिरते अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. हे अध्यक्षपद कसं आहे? फिरते आहे, लक्षात घ्या. युरोपीय डॉलरमध्ये एकूण 28 देश होते, आता त्या ठिकाणी देशाची संख्या किती राहिलेली आहे? 27 राहिलेली आहे. मग 28 देश होते, मग 27 राहिले, मग एक बाहेर कोण पडला? तर तो देश बाहेर पडला, त्याला काय म्हणतो आपण? ब्रिटन. तो बाहेर पडल्यामुळे आपण त्याला ब्रेक्झिट म्हणतो. ब्रिटनचं बी घेण्यात आलं आणि एक्झिट ब्रेक्झिट अशा स्वरूपानं ब्रेक्झिट हे आपण विषय विचारात घेतो. मँचेस्टर करारानुसार ना ब्रेक्झिट म्हणजे कोणताही देश मँचेस्टर करारानुसार कोणताही देश युरोपीय संघातून बाहेर पडू शकतो. तर त्या बाहेर पडलेला पहिला देश आहे तो म्हणजे ब्रिटन. एकूण सदस्य देशाची संख्या किती होती लक्षात घ्या? 28 होती. एकूण सदस्य देशाची संख्या ही 28 होती, ती संख्या आता 27 राहिलेली आहे. तर फिरते अध्यक्षपद हंगेरी या देशाने स्वीकारलेले आहे. हंगेरीचे युरोपियन युनियन व्यवहार मंत्री जोनस बोका यांनी ही माहिती दिलेली आहे. जोनस बोका यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि अध्यक्षपद हे दर 6 महिन्यांनी, अध्यक्षपद किती आहे? दर 6 महिन्यांनी EU सदस्यामध्ये फिरते, म्हणजेच हंगेरी डिसेंबर 2024 पर्यंत हे पद धारण करेल. आता काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या? काउन्सिल ऑफ युरोपियन युनियन हे फिरते अध्यक्षपद आहे आणि प्रत्येक देशाला अध्यक्षपद किती महिन्यासाठी मिळतंय? दर 6 महिन्यांनी.
म्हणजेच हे 6 महिन्याचं अध्यक्षपद आहे। एकूण देशाची संख्याच लक्षात घ्या 27 आहे। मग प्रत्येक देशाला जर का आपण आपल्यासारखं जर का अध्यक्षपद काही 4 वर्षाचं 5 वर्षाचं किंवा जसं आपण मागे उल्लेख केलता रवी अग्रवाल यांचा किंवा याच्या 63व्या वर्षी किंवा 6 वर्षाचं लिमिट घातलं किंवा 5 वर्षाचं लिमिट घातलं, असं जर का त्या ठिकाणी ठेवण्यात आलं तर प्रत्येक देशावरती नंबर येण्यासाठी खूप कालावधी जाईल। यासाठी देशाची संख्या अधिक असल्या कारणास्तव त्यांनी फिरते अध्यक्षपद ठेवलं आणि ते अध्यक्षपद 6 महिन्याचं ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे 6 महिन्याच्या फरकाने दुसरा देश पुन्हा अध्यक्षपद स्वीकारेल। तर आता हंगेरी या देशाने स्वीकारलेलं आहे ते पद त्यांच्याकडे डिसेंबर 2024 पर्यंत हंगेरी या देशाकडे राहील आणि त्यानंतर पुढील जे पद आहे जो देश निवडला जाईल त्या देशाकडे 6 महिन्यासाठी ते अध्यक्षपद राहील। पुढचा प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 मध्ये त्यांचा कार्यकालातील कितवा अर्थसंकल्प सादर केला? मग यांनी जे अर्थसंकल्प सादर केलेत काही वार्षिक केलेत तर काही मध्यावधी केलेत, काही वार्षिक तर काही मध्यावधी केलेत। तर लक्षात घ्या कितवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे 2024चा। आता पण ते येणाऱ्या 21-22ला ते सादर करतील पुढचा अंदाजपत्रक। मात्र आतापर्यंत आजच्या घडीला आज तारीख आहे 14 जुलै, अजून आठवड्याच्या फरकाने पुढचा अर्थसंकल्प सादर निर्मला सीतारामनच करतील। मात्र 24चा जो सादर केला अंतरिम तो किती होता? तर लक्षात घ्या तो 6वा होता। किती बजेट होतं त्यांचं? 6वं बजेट होतं। आता याच मंथमध्ये पुढचं बजेट सादर निर्मला सीतारामनच करतील, ते 7वं बजेट असेल लक्षात घ्या। मात्र आजच्या डेटपर्यंत काढलं तर ते 6वं बजेट होतं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024ला 6वं बजेट सादर केलं, रोजी त्यांच्या कार्यकालातील 6वं बजेट सादर केलेलं आहे। यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 58 मिनिटाचे भाषण केलं, 58 मिनिटचं हे भाषण होतं। आता हे भाषण कमी का होतं? तर लक्षात घ्या तो अंतरिम बजेट होतं, कारण फेब्रुवारी नंतर इलेक्शन थोड्या दिवसावरती आलेलं होतं, त्यामुळे ते अंतरिम बजेट त्यांनी सादर केलेलं होतं, वार्षिक बजेट नाही। तर निर्मला सीतारामन यांनी जे काही एकूण 6 बजेट सादर केलेत लक्षात घ्या आतापर्यंतची, या 6 बजेटमधले 5 बजेट ही वार्षिक बजेट आहेत लक्षात घ्या, आणि 1 बजेट आहे ती कसं आहे? अंतरिम बजेट आहे। 5 आणि 1 एकूण 6 बजेट सादर झालेले आहेत। आता येणारं बजेट हे त्यांचं 7वं आहे लक्षात घ्या, आठवड्याभरानं सादर होईल, नाहीतर पुन्हा प्रश्न येऊ नये की सर त्यांनी 7 बजेट सादर केले तरी तुम्ही 6 का सांगितलेले आहेत? 6 याच्यासाठी की अजून पुढचं बजेट सादर व्हायला थोडासा कालावधी आहे, त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण बोलत आहोत तर ते 6 बजेट सादर आहेत, त्यातली 5 वार्षिक आहेत तर 1 अंतरिम आहे। यापूर्वी लक्षात घ्या मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। तर गेल्या वर्षी प्रमाणेच हा अर्थसंकल्प पेपरलेस अर्थसंकल्प आहे, पेपरलेस बजेट आहे। पूर्वी बजेटसाठी एक बास्केट होती लक्षात घ्या, किंवा चमड्याची पिशवी होती, ती दूर करून आपण पेपर बजेट सादर केलं। पेपर बजेट पण निर्मला सीतारामन यांनी सादर आणलेलं आहे। यानंतर त्यांनी पेपरलेस बजेट सादर आणलेलं आहे। आताचं जे बजेट सादर होतं लक्षात घ्या ते पेपरलेस बजेट आहे। म्हणजेच जे आपले लोकसभेमध्ये खासदार आहेत त्यांच्याकडे टॅब राहतो किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर आहे, असा सेकंड टॅब असतो, त्या टॅबवरती ते बजेट सर्वांना सादर होतं, पेपरलेस बजेट आहे। एप्रिल मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने अंतरिम बजेट मांडलेलं आहे। म्हणजेच जे फेब्रुवारीमध्ये बजेट सादर केलं, एप्रिल मेच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून अंतरिम बजेट सादर केलं आहे। म्हणून तुम्हाला म्हटलं की एकूण 6 बजेट आहेत लक्षात घ्या, या 6 मधली 5 वार्षिक आहे तर 1 कसं आहे? अंतरिम बजेट आहे। आता येणारं त्यांनी जर बजेट सादर केलं तर एकूण 7 बजेट होतील लक्षात घ्या, त्यातली 6 ही वार्षिक असतील तर 1 हे अंतरिम बजेट असेल, 1 हे कसं असेल? अंतरिम बजेट असेल, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न, अलीकडेच आरबीआयने कोणत्या बँकेतील व्यवहारावरती बंदी घातलेली आहे? नुकतीच आरबीआयने कोणत्या बँकेचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारावरती बंदी घातलेली आहे, तर ती बँक का कोणती आहे? तर आपण पाहूया, तर ती बँक आहे पेटीएम पेमेंट बँक।
पेटीएम पेमेंट बँक या बँकेच्या व्यवहारावरती आरबीआयने बंधन आणलेले आहेत। तर भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारी 2024 रोजी पेटीएम बँकेतील व्यवहारावरती बंदी घातलेली आहे आणि बँकेचे नियमन न पाळल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे। का बंधने घालण्यात आली? तर आरबीआयने जी काही नियमावली दिलेली होती लक्षात घ्या, त्या नियमावलीचं पालन करण्यात आलेलं नाही पेटीएम पेमेंट बँकेद्वारे। मग नियमांचं पालन न केल्या कारणास्तव जे त्याचे व्यवहार आहेत त्या व्यवहारावरती बंदी घालण्याचं काम आरबीआयने केलेलं आहे। तर लक्षात घ्या, सर्व समावेशक प्रणाली लेखापरीक्षण अहवाल म्हणजेच कॅगचा अहवाल, कॅग आणि सीजीए घटनेचे कलम 148 यानुसार ना कॅगची निर्मिती करण्यात आलेली आहे। कॅगची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते प्रत्येक 6 वर्षांसाठी। राष्ट्रपतीच्या द्वारे याची नेमणूक करण्यात आली। कॅग हा लेखा व लेखा परीक्षण विभागाचा प्रमुख असतो, तो घटनात्मक आहे। त्यामुळे कॅगने केलेली नियमावली ही केंद्र सरकारवरती बंधनकारक राहते। कॅगने केलेली नियमावली बंधनकारक राहते। तर कॅग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्यांचे जे काही उद्योग आहेत या सर्वांचं परीक्षण करण्याचं काम कॅग मार्फत केले जातं। त्याच्या लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती आणि सार्वजनिक निगम समिती अशा 3 समित्या आहेत। कॅग आपला अहवाल राष्ट्रपतीकडे मांडतात, राष्ट्रपती ते संसदेत मांडतात आणि संसद लोकलेखा समितीकडे मांडते, अशी ही प्रणाली आहे। तर लक्षात घ्या, सर्व समावेशक प्रणाली लेखापरीक्षण अहवाल आणि त्यानंतर बाह्य लेखापरीक्षकांनी केलेल्या अनुपालन प्रमाणीकरण अहवालानंतर आरबीआयने हे पाऊल उचललेलं आहे। म्हणजे कॅगने जे ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये पेटीएम पेमेंट बँकेचे काही व्यवहारामध्ये अडचणी जाणवल्या, म्हणजे नियमांच्या पालनामध्ये अडचणी जाणवल्या, त्यांनी नियमाचं पालन केलं नाही। हे नियमाचं पालन न केल्या कारणास्तव आरबीआयने पेटीएम बँकेच्या व्यवहारावरती बंदी घातलेली आहे, म्हणजे नियमाचं पालन न केल्या कारणास्तव। तर लक्षात घ्या, आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सर्व ठेवी आणि क्रेडिट व्यवहार थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत। 24 फेब्रुवारी होऊन गेलेला आहे। आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला कोणत्याही ग्राहकाच्या खात्यामध्ये प्रीपेड, उपकरणे, वॉलेट, स्टॅम्प्स, NCMC कार्ड आणि इत्यादीमध्ये ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप अप थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत। जेवढे काही व्यवहार आहेत लक्षात घ्या, ते सर्व व्यवहार थांबवण्याचे पावलं आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेसंदर्भात उचललेले आहेत। आता हे उचलण्याचं महत्त्वाचं कारण काय लक्षात घ्या, की कॅगने जे त्याचं ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये कॅगला जाणून आलं की आरबीआयने जी नियमावली घालून दिलेली आहे पेटीएम पेमेंट बँकेसंदर्भातली, त्या नियमाचं पालन केलेलं नाही, म्हणजेच नियमाचं उल्लंघन इथं होतंय। हे कॅगच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते आरबीआयला रिपोर्ट सादर केले आणि आरबीआयने त्या रिपोर्टच्या आधारावरती पेटीएम पेमेंट बँकेवरती काही कालावधीसाठी निर्बंध घातलेले आहेत। पुढचा प्रश्न, आरबीआयने कोणत्या देशातून 100 टन सोने भारतात परत आणलेले आहे? ते सोनं इंडियाचंच होतं लक्षात घ्या। ते कोणत्या देशामध्ये होतं? जेव्हा LPG स्वीकारला आपण, कधी? 24 जुलै 1991, तेव्हा पुढील 1 वीक पुरेल एवढीच आपल्याकडे विदेशी चलन साठा होता। तेव्हा काही सोनं हे विकण्यात आलं, तर काही सोनं हे इंग्लंडमधील बँकेमध्ये रिझर्व्ह ठेवण्यात आलं, राखीव स्वरूपात ठेवण्यात आलं आणि त्या बदल्यात आपण लोन घेतलेलं होतं लक्षात घ्या। मग बऱ्याचशा देशांची सोनं हे इंग्लंडमधील बँकेमध्ये सुरक्षित कारणास्तव ठेवण्यात येतात। त्यातलेच आपलं हे 100 टन सोनं हे त्यावेळेसचं होतं। आपण त्याचे सर्व जे चार्जेस होते ते चार्जेस पे केलेले होते, मात्र ते सोनं त्याच ठिकाणी होतं। तर लक्षात घ्या, ते सोनं भारतात परत आणण्यात आलेलं आहे। मग कोणत्या देशामध्ये ठेवलं होतं? तर तो देश आहे ब्रिटन। तो देश कोणता आहे? ब्रिटन। पहा, जून 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने ब्रिटनमधून 100 टनाहून अधिक सोनं देशात परत आणलेलं आहे। परत आणलेला या शब्दावरूनच आपल्याला कळून येतं की ते सोनं इंडियाचंच होतं। सुरक्षिततेच्या कारणास्तव आपण बरंचसं सोनं, आपणच नव्हे बरेचसे देश हे ब्रिटन
ची जी काही बँक आहे त्या बँकेमध्ये सुरक्षितत्या कारणास्तव सोनं ठेवतात. जेव्हा आर्थिक व्यवहारामध्ये अडचण होते तेव्हा ते सोनं तारण म्हणून ठेवलं जातं आणि त्या तारणावरती लोन घेतलं जातं. मग प्रत्येक वेळेस ने-आण करण्याऐवजी त्या ठिकाणी ते काही कारणास्तव ठेवण्यात येतं. तर त्यातलं ते कारण आहे की भविष्यातील अडचणी सोडवण्यासाठी. 1991 मध्ये पहिल्यांदा RBIने ब्रिटनमध्ये 100 टनापेक्षा जास्त सोनं त्यांच्या रिझर्व्हमध्ये हस्तांतरित केलेलं होतं. मग अशी म्हटलं होतं 24 जुलै 1991 जेव्हा आपण LPG स्वीकारला. LPG कधी? 24 जुलै 1991. यावेळेस पंतप्रधान होते, लक्षात घ्या, PV नरसिंहराव आणि केंद्रीय वित्त मंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. यांच्या नेतृत्वाखाली आपण LPG राबवला, म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. हे 3 संकल्पनाही आपण यूट्यूबवरती घेतलेल्या आहेत, लक्षात घ्या. मागे लेक्चर आहेत ते पहा. तर मार्च 2024 अखेर RBIकडे एकूण 822.1 टन सोनं होतं. त्यापैकी 413.8 टन परदेशात जमा होते. गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यात 27.5% वाढ झालेली आहे. 27.5% वाढ झालेली आहे. RBI फक्त भारतातच नाही तर परदेशात ही सोने ठेवते. RBI भारतातच नाही तर परदेशात ही सोनं ठेवते. मग परदेशात सोनं ठेवण्याचा उद्देश काय राहतो, लक्षात घ्या. जर आपल्याला त्या देशाच्या चलनाची आवश्यकता भासली तर तारण म्हणून काहीतरी तो देश मागणार. मग त्या तारणाच्या आपलं जे सोनं त्या देशामध्ये आहे, रिझर्व्ह म्हणून ठेवलेलं आहे, ते सोनं त्या ठिकाणी तारण दिलं जातं आणि त्या देशातील चलन हे आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी वापरले जातं. त्याची परतफेड करून परत सोनं आहे ते आपल्या खात्यावरती जमा राहतं. जसे आपले बँकेचे व्यवहार असतात त्याप्रमाणेच भारतातील आपत्तीमुळे किंवा राजकीय अस्थिरतेमुळे आर्थिक परिस्थिती बिघडली तर त्यातून सावरण्यासाठी परदेशात ठेवलेले सोने वापरले जाते. आलं का विधान? ते आपण आताच डिस्कस केलं. जर का आर्थिक परिस्थिती बिघडली किंवा राजकीय अस्थिरता निर्माण झाली, 1991ला लक्षात घ्या, आर्थिक परिस्थिती बिघडलेली होती. 1 वीक पुरेल एवढंच आपल्याकडे विदेशी चलन साठा होता. तेव्हा इकॉनॉमी आपली ढासळलेली होती. तेव्हा त्या ढासळलेल्या इकॉनॉमी सावरल्या आपण काही गोल्ड स्वरूपाने ब्रिटनमध्ये ठेवून काही पाऊंड आपण खरेदी केला त्या ठिकाणी, म्हणजे लोन घेतलं. तर अशासाठी राजकीय अस्थिरतेमुळे किंवा आर्थिक परिस्थिती बिघडली त्यातून सावरण्यासाठी परदेशात ठेवलेले सोने वापरलं जातं. म्हणजे ते सोनं तारण म्हणून त्या ठिकाणी आपण वापरतो. त्या देशातील जे चलन आहे ते चलन आपण कर्ज म्हणून घेतो आणि काही कालावधीनंतर ते चलन रिटर्न करतो आणि त्या रिटर्न झाल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर जे आपलं तारण होतं त्यांच्याकडे ते तारण आपल्याला आपल्या रिझर्व्हमध्ये सुरक्षित राहतं. याप्रमाणे विचारात घ्या. पुढे अलीकडेच कोण पेटीएम मनीचे CEO बनलेले आहेत? पेटीएम मनीचे CEO बनलेले आहेत. तर लक्षात घ्या, ते नाव आहे राकेश सिंग. तर पेटीएम मनीने राकेश सिंगची CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे. पेटीएम मनीने राकेश सिंग यांची CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांनी वरुण श्रीधर यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे CEO पूर्वीचे कोण होते? वरुण श्रीधर. आता वरुण श्रीधर यांच्या जागेवरती राकेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पेटीएम मनीने. वरुण श्रीधर 2020 पासून पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पेटीएम बँकेची 28 नोव्हेंबर 2017 रोजी स्थापना झालेली. पेटीएम बँकेची 2017 रोजी स्थापना झाली. तर लक्षात घ्या, आताचे पूर्वीचे कोण होते CEO? हे वरुण श्रीधर होते आणि आताचे बनलेले आहेत कोण? राकेश सिंग. हे आताचे नवनियुक्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, कॅग. मगाशी आपण कॅगचा उल्लेख केला. घटनेचा कलम 148 नुसार ना राष्ट्रपती कॅगची नेमणूक करतात. कॅग हा घटनात्मक प्रमुख आहेत कारण कलम आपण इथं म्हणलं 148. कॅगने केलेले संपूर्ण निर्बंध
हे केंद्राला बंधनकारक असतात. कॅग हा केंद्र आणि राज्य सरकारच्या जमा खर्चाचा नोंदीचे परीक्षण करणारा घटनात्मक अधिकारी. कॅग लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती आणि सार्वजनिक निगम समिती या 3 समित्यांमार्फत नियंत्रण ठेवतं. पुढे सीजीए पण त्याचा बनलेला आहे 1976 नंतर संसदेने केलेल्या नियमानुसार कंट्रोल जनरल ऑफ अकाउंटन्सी सीजीए. तर कॅगच्या आताचे प्रमुख कोण आहेत लक्षात घ्या. गिरीश चंद्र मुर्मू यांनी कोणत्या देशाचे महालेखा परीक्षक यांनी लेखापरीक्षण अहवाल लेखापरीक्षक सहकार्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. म्हणजेच गिरीशचंद्र मुर्मू हे कॅगचे अध्यक्ष आहेत सध्याचे. यांनी कोणत्या देशाचे महालेखा परीक्षक म्हणजे त्या कोणत्या देशाचे कॅग यांनी महालेखा परीक्षक सहकार्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. तर तो देश आहे लक्षात घ्या नेपाळ. मे 2024 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे गिरीशचंद्र मुर्मू कॅगचे अध्यक्ष गिरीशचंद्र मुर्मू आणि नेपाळचे महालेखा परीक्षक तोयम राया यांनी महालेखा परीक्षक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहेत. भारताचे कॅगचे अध्यक्ष आणि नेपाळचे कॅगचे अध्यक्ष यांनी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेल्या आहेत. पहा, महालेखा परीक्षक तोयम राय यांनी सहकार्य वाढवण्यासाठी लेखापरीक्षण सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहेत. जर इथं प्रश्न राहिला कॅग अध्यक्ष आणि नेपाळचे कॅगचे अध्यक्ष कोण तोयम राया यांनी कोणत्या कारणासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केल्या म्हणजेच लेखापरीक्षण सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेल्या आहेत. तर लेखापरीक्षण कौशल्याची देवाणघेवाण क्षमता विकास आणि परस्पर सहाय्य यांना प्रोत्साहन देणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. हा या कराराचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. नुकताच भारतीय रेव्हेन्यू एनर्जी डेव्हलप एजन्सी म्हणजेच IREDA ला भारत सरकारने कोणता दर्जा दिलेला आहे. मग दर्जा असणारे 3 कंपनी आहेत. कोणता आहे? एक महारत्न, दुसरा नवरत्न आणि तिसरा आहे तो मिनीरत्न. असे 3 दर्जे आहेत. मग या ठिकाणी IREDA याला कोणता दर्जा दिलेला आहे तर लक्षात घ्या याला दर्जा मिळालेला आहे तो 3 दर्जापैकी जो मधला दर्जा आहे तो म्हणजे नवरत्न दर्जा. तर भारतीय रिन्यू एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA ला सार्वजनिक उपक्रमातील नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे. आता कोणतीही कंपनी नवरत्न दर्जा प्राप्त करायचा असेल तर तिला पहिला मिनीरत्न दर्जा प्राप्त पाहिजे. जेव्हा त्याला मिनीरत्न दर्जा प्राप्त होतो तेव्हाच ती नवरत्न दर्जा प्राप्त करू शकते. आणि नवरत्न दर्जा प्राप्त केलेली कंपनी ही महारत्न दर्जा प्राप्त करू शकते. महारत्न दर्जा प्राप्त करू शकते. तर लक्षात घ्या याला जर नवरत्न दर्जा मिळाला असेल तर पूर्वी ही कोणत्या दर्जातली होती? मिनीरत्न दर्जातील कंपनी होती. नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय अंतर्गत एक नॉन बँकिंग वित्तीय संस्था IRDA नवीन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित प्रोत्साहन विकास आणि आर्थिक मदत पुरवली जात आहे. आणि IRDA ही नवरत्न दर्जा मिळवणारी एकूण कंपनीतली 17वी कंपनी ठरलेली. इथं प्रश्न लक्षात घ्या मध्यंतरी असा प्रश्न पडलेला होता की दुसऱ्या योजनेसंदर्भातला नुकताच नवरत्न दर्जा प्राप्त केलेली कंपनी कोणती आहे किंवा 17वा नवरत्न दर्जा प्राप्त करणारी कंपनी कोणती आहे तर ती कंपनी कोणती आहे? IREDA ही कंपनी आहे की या कंपनीला क्रमांकानुसार 17व्या क्रमांकाची आहे की जिला नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. नवरत्न दर्जा प्राप्त असलेली कंपनी आहे. पुढचा 2023-24 मध्ये भारताने कोणत्या देशातून सर्वाधिक एफडीआय प्राप्त केलेले आहे? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याच्या
दोन प्रकार पडतात लक्षात घ्या. एक आहे ती म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक आणि दुसरी आहे ती अप्रत्यक्ष गुंतवणूक. जर का एखादा उद्योग भागीदारी तत्वावरती म्हणजे 50-50% जर सुरू केला तर त्याला आपण काय म्हणतो, आपल्या व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीचे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे विदेशी व्यक्तीची. आणि इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जर का एखादा प्रोजेक्ट 100% आपल्याच व्यक्तीने उभा केलेला आहे इंडियन इन्व्हेस्टदाराने आणि काही कालावधीने त्याने त्याचे शेअर्स बॉन्ड्स विकाय काढले, आणि ते शेअर्स बॉन्ड्स विदेशी व्यक्तीने विकत घेतले, तर ती विदेशी व्यक्तीने जी विकत घेतलेली आहे किंवा जी किंमत लावली आहे ती इनडायरेक्ट एफडीआय म्हणून आपण त्याला ओळखतो. म्हणजेच इनडायरेक्ट एफडीआयला आपण पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणून देखील ओळखतो. लक्षात घ्या, आयोग पोर्टफोलिओ हा शब्द वापरतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो, अप्रत्यक्ष एफडीआय किंवा गुंतवणूक. तर 2023-24 मध्ये भारताने कोणत्या देशातून सर्वाधिक एफडीआय प्राप्त केले आहेत? दोनच देश आहेत लक्षात घ्या नेहमीचे, एक सिंगापूर आणि दुसरा मॉरिशस. त्यातला या ठिकाणी येतो तो म्हणजे सिंगापूर. 2023-24 म्हणलं, 2023-24 म्हणलं तर सिंगापूर देशाने भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय इन्व्हेस्ट झालेले. सरकारी आकडेवारीनुसार नफा 22-23 मध्ये सिंगापूरने भारतात सर्वाधिक एफडीआय आलेले आहे. सिंगापूर या देशातून सर्वाधिक एफडीआय किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर ती सिंगापूर या देशाने सर्वाधिक भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, मग ते डायरेक्ट असो किंवा इनडायरेक्ट स्वरूपाने असो. 2023-24 मध्ये सिंगापूरमधून डॉलर स्वरूपाने लक्षात घ्या 11.77 अब्ज डॉलर एफडीआय भारतात आलेली आहे. किती? 11.77 अब्ज डॉलर एवढी एफडीआय सिंगापूरने भारतामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. 18-19 पासून सिंगापूर हे भारतातील एफडीआय गुंतवणुकीचे सर्वाधिक मोठा स्रोत राहिलेला आहे. कधी सिंगापूर आहे, कधी मॉरिशस आहे. तर 2023 मध्ये मॉरिशस हा दुसऱ्या क्रमांकातील गुंतवणूकदार देश होता. म्हणून तुम्हाला म्हटलं कधी सिंगापूर येतो तर कधी मॉरिशस या देशाचा क्रमांक आलेला पाहायला मिळत आहे. तर 2023-24 मध्ये अमेरिका भारतातील तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार होता. अमेरिका भारतातील तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार होता. नंतर नेदरलँड आहे, जपान आहे, यूए आहे, यूके आहे, सायप्रस आहे, जर्मनी आहे, केमन आहे, आयर्लंड आहे इत्यादी देशांचे क्रमांक लागतात. मात्र टॉपचे म्हटलं तर लक्षात घ्या एक सिंगापूर, दुसरा मॉरिशस आणि तिसरा अमेरिका या देशांचा क्रमांक लागतो. आणि एकूण एफडीआयमध्ये इक्विटी प्रवाह, पुनर्गुंतवणूक केलेली कमाई आणि इतर भांडवलाचाही समावेश होतो. म्हणजे एकूण इक्विटी प्रवाह असेल, पुनर्गुंतवणूक असेल, केलेली कमाई असेल, या सर्वांचा यामध्ये समावेश होतो, ज्याला आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या दोन्ही स्वरूपाने ओळखतो. याचबरोबर पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2024-25 कधी सादर करण्यात येणार आहे? अर्थसंकल्प 24-25 जो आता सादर होणार आहे तो, तर लक्षात घ्या 23 जुलै 2024 येणारी जी काय 23 तारीख आहे, या 23 तारखेला अर्थसंकल्प सादर होणार आहे. याला मध्यावधी पण आपण म्हणतो, याला मध्यावधी अर्थसंकल्प म्हणतो. जो 1 फेब्रुवारीला जी इयर टू इयर जी तारीख येते लक्षात घ्या, त्या तारखेला जो सादर होतो त्याला वार्षिक बजेट आपण म्हणतो. आणि जे ही तारीख सोडून मध्ये कधीही जाहीर होतो त्याला मध्यावधी बजेट म्हणून आपण ओळखतो. तर लक्षात घ्या 18व्या लोकसभा स्थापनेनंतर संसदेने अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 ते 12 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प 24-25 जाहीर करणार आहेत. आता जेव्हा 23 तारखेला निर्मला सीतारामनजी बजेट सादर करतील, लक्षात घ्या ते त्यांचं 7वं बजेट असेल. आताच्या मागच्या प्रश्नामध्ये आपण म्हणलं की ते त्यांचं 6वं बजेट होतं, मात्र ते 1 फेब्रुवारी 2024चं बजेट होतं. कधीचं? 1 फेब्रुवारी 2024चं. आता ते 23 जुलैला जेव्हा बजेट सादर करतील, लक्षात घ्या ते 24-25चं बजेट असेल. हे त्यांचं बजेट 7वं बजेट असेल. या 7व्या बजेटमध्ये आतापर्यंत वार्षिक आपण 5 पाहिलेत, ह्याच्यासह 6 होतात आणि अंतरिम म्हणलं तर 1 बजेटचा उल्लेख होणार आहे. पहा
यासह निर्मला सीतारामन सलग 7 केंद्रीय बजेट सादर करण्याचा पहिल्यांदा अर्थमंत्री ठरलेले आहेत. पहिलेच अर्थमंत्री ठरलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर वित्त विभागाचा पूर्ण वेळ कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला म्हणलं तर निर्मला सीतारामन यांचा नावाचा उल्लेख होतो. मात्र बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला म्हटलं तर इंदिरा गांधीजींचा उल्लेख होतो. इंदिरा गांधीजींचा उल्लेख होतो की ज्यांनी पहिल्यांदा बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आणि बजेट सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला म्हणलं तर निर्मला सीतारामन यांचा उल्लेख होतो. मात्र पहिल्यांदा बजेट म्हणलं तर इंदिरा गांधी आणि वित्त मंत्रालयाचा पूर्ण वेळ कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला म्हटलं तर निर्मला सीतारामन यांचा उल्लेख होतो. शब्दातला फरक जाणून घ्या. बजेट सादर करणाऱ्या पहिला इंदिरा गांधी, निर्मला सीतारामनजी पण पहिलेच आहेत मात्र पूर्ण कारभार पाहणाऱ्या वित्त मंत्रालयाचा. मात्र बजेट सादर करणाऱ्या म्हणलं तर त्या दुसऱ्या महिला आहेत. पण म्हटलं की शब्दातला जो काही फरक आहे तो फरक जाणून घ्या. पुढचा प्रश्न, युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI प्रणालीचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला आहे? UPI प्रणालीचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश कोणता आहे की ज्यानं UPIचा वापर केलेला आहे? तर लक्षात घ्या, तो आहे पेरू. तो आहे कोणता? पेरू हा देश. पहा, जून 2024 मध्ये NPCL इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड आणि रिझर्व्ह बँक ऑफ पेरू, रिझर्व्ह बँक ऑफ पेरू म्हटलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाही. प्रत्येक देशामध्ये सेंट्रल बँक असते, लक्षात घ्या. आणि जशी प्रत्येक देशामध्ये सेंट्रल बँक असते तशी या सेंट्रल बँकची एक सेंट्रल बँक आहे, लक्षात घ्या. तिचं नाव आहे BIS, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, जी 1929-30 दरम्यान स्थापन झालेली आहे. जिचे सदस्य देश आता 62 झाले, 62-63 झालेत, मध्ये ते 63 झालेत. BIS ही प्रत्येक देशातील सेंट्रल बँकेची एक सेंट्रल बँक आहे. जसं आपल्यातील व्यापारी बँकाची सेंट्रल बँक ही RBI आहे, तशी RBI प्रत्येक देशामध्ये एक सेंट्रल जशी आहे तशी या सेंट्रल बँकाची BIS एक सेंट्रल बँक आहे, लक्षात घ्या. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. तर रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी UPI सारखी व्यवहार प्रणाली लागू करण्यासाठी भागीदारी केलेली आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI प्रणालीचा अवलंब करणारा पेरू हा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरलेला आहे. UPI प्रणाली दक्षिण अमेरिकेतील कोणता देश आहे की ज्याने UPI प्रणाली सर्वप्रथम वापरली? तर तो देश आहे, लक्षात घ्या, कोणता? पेरू. या देशाचा उल्लेख होतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपले करंटशी रिलेटेड प्रश्न होते हे सर्व प्रश्न या ठिकाणी पाहण्यात आलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आताची जी काही PDF हवी असेल त्यांनी कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचा जो काही टेलिग्राम चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती तुम्हाला ही जी काही PDF आहे ही PDF उपलब्ध होईल. येणाऱ्या एक्झामसाठी मग ती राज्यसेवा प्री असेल, मेन्स असेल किंवा कंबाईन प्री मेन्स असेल, अशा सर्व एक्झामला ही क्वेश्चन उपयोगी येतील. याचबरोबर सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की जून 2023 ते जुलै 2024 पर्यंतची जेवढे काही इकॉनॉमी क्वेश्चन असतील सराव, हे सर्व क्वेश्चन मग त्या ठिकाणी असणारे बँकिंग असतील किंवा इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भातून असतील, असे सर्व प्रश्न कमीत कमी नाही म्हटलं तर या ठिकाणी 600 ते 700 प्रश्न निर्माण होतील. असे प्रश्न आपण एक सिरीज घेणार आहोत आणि ते देखील सर्व प्रश्न तुम्हाला PDF स्वरूपात कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशनचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती PDF भेटून जातील. तर ही PDF आता आपलं लेक्चर झालं की कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशनच्या टेलिग्राम चॅनलवरती PDF उपलब्ध असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्या विद्यार्थ्यांनी ती PDF घ्यायची आहे. त्यासाठी जे आता विद्यार्थी काही लाईव्ह आहेत आपले, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी पहिलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, त्यावरती आपल्याला ही PDF भेटून जाईल. आणि इथून पुढच्याही इकॉनॉमी संदर्भातल्या घडामोडीच्या जेवढ्या काही PDF असतील तेवढ्या सर्व PDF आपल्याला उपलब्ध होतील. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे काही या ठिकाणी आपल्याला महत्त्वपूर्ण इकॉनॉमी संदर्भातले क्वेश्चन वाटले असे क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतले आहेत.
नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच काही अजून महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहूया. तर हे लेक्चर आपलं या ठिकाणी पूर्ण होतं. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.